नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे देसाई डायरीज या चॅनलवर। आज आपण आलेलो आहोत नायशी या गावी। त्याचे कारण असे की येथे होणाऱ्या भव्य दिव्य सामूहिक नांगरणी स्पर्धेची पूर्वतयारी बघायला श्री किशोर भालचंद्र घाग माजी सरपंच नायशी मित्रमंडळ नायशी आयोजित भव्य दिव्य सामूहिक नांगरणी स्पर्धा 2025 याची आपण पूर्वतयारी बघायला आलेलो आहोत। चला तर मित्रांनो, आपण आता तयारी बघूया। चला। स्वागत आहे देसाई डायरीच्या चॅनलवर। सर्वप्रथम आपले नाव कसे? माझं नाव सुयश संजय चव्हाण, मी या नायशी गावचा रहिवासी आहे। आणि माझा पहिला प्रश्न असा की पूर्वतयारी आणि या स्पर्धेसाठी बक्षिसे कशा प्रकारे आहेत? देसाई डायरीचं मी किशोर घाग मित्रमंडळ नायशी आणि माझ्या संपूर्ण या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। देसाई डायरी परिवाराचं ते चिपळूणमधून आमच्या नायशीसारख्या ग्रामीण भागात तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचं खूप कौतुक। आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की किशोर घाग मंडळाच्या वतीने चिपळूण तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग असणाऱ्या नायशीत भव्य राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धेचं आयोजन आमच्या या किशोर घाग मंडळातर्फे करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेचं वैशिष्ट्य अशा ही स्पर्धा शेतकऱ्यांसाठी आपल्या पंचक्रोशी तालुका आणि जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी येणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी गावठी आणि घाटी या दोन प्रकारामध्ये आपण एकूण 10 बक्षिसं ठेवलेली आहेत। अगदी रोख रक्कम 21,000 पासून या दोन्ही गटात बक्षिसं आहेत। आणि या स्पर्धेचं खास आकर्षण असं आहे सर की या स्पर्धेला दोन्ही प्रथम विजेत्यांना आपण 9-9 फूट चषक या ठिकाणी मंडळाच्या वतीने देण्यात आलेले आहेत। या स्पर्धेसाठी एकूण किती स्पर्धकांनी आतापर्यंत नाव नोंदणी केली आहे? या स्पर्धेसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलात सर। आतापर्यंत 170 स्पर्धकांनी या स्पर्धेत नाव नोंदणी केलेली आहे आणि मंडळाला आणि संपूर्ण नायशी गावाला अपेक्षा आहे की 200पेक्षा जास्त जोड्या या स्पर्धेत नक्की येतील। नक्कीच या स्पर्धेमध्ये कोणकोणते गट करण्यात आले आहेत? या स्पर्धेत 2 गटामध्ये ही स्पर्धा केली जाणार आहे, घाटी आणि गावठी। 20 तारखेला रविवारी सकाळी 10:30 वाजता घाटी आणि गावठी या 2 गटांच्या नोंदणीमध्ये आपण मंडळातर्फे ड्रॉ करणार आहोत आणि त्याप्रमाणे जोड्या पळवण्यात येतील। या स्पर्धेत नियम कशा प्रकारे आहेत? या स्पर्धेचे नियम असे आहेत, सगळे नियम मंडळाकडे राखीव आहेत। ही स्पर्धा ओपन गटाची आहे, त्यामुळे जॅकी किती जोड्या पळवू शकतो। सर्व बैल मालकांनी वेळेत उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि सर्व बैल मालक शेतकरी आमच्या मंडळाला सहकार्य करतील अशी अपेक्षा। ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संपूर्ण नियोजन कशा प्रकारे आहे? ही संपूर्ण स्पर्धेचं आपण नियोजन बघता आपण मंडपचं काम दाखवू शकता। मंडपचं काम आपल्या चिपळूण तालुक्यातील सुप्रसिद्ध डेकोरेटर समाधान डेकोरेटर घाणेकर बंधू सावर्डा यांच्या माध्यमातून होतं आहे। त्याचप्रमाणे आम्हाला यूट्यूब लाईव्हसाठी आशिष लिंगायत आहेत, त्याच्याप्रमाणे समालोचक म्हणून मोहन दळवी, सुनील गांगरकर, आपल्याला शिटी टाईमकीपर म्हणून अंबतकोलचे फुटक आहेत आणि संपूर्ण नायशी गाव आणि डीजेला आपले घोरपडे बंधू वहाळ आहेत। संपूर्ण नायशी गावाने मेहनत करून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न करण्याचा प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। ओके, आपले नाव कसे? माझं नाव रवींद्र गोविंद गुरव, या मंडळाचे उपाध्यक्ष आहे। आई वागेश्वरीच्या कृपेने आमच्या नायशी गावामध्ये आज जवळजवळ कोकणामध्ये अशी स्पर्धा मोठी असेल। या स्पर्धेचं नेमकं नियोजन म्हणजे पुरं आपला कोकण हा कसा एकत्र यावा, शेतकरी वर्ग वगैरे आणि आमचा नायशी गाव हे बाजूला ठेवून हे सगळे लोक एकत्र कशी येतील आणि हा कार्यक्रम कसा पार पाडतील एवढीच आमची इच्छा आहे। तुम्ही सर्वांना काय सांगू इच्छिता, सर्व गावातील मंडळींना तुम्ही काय सांगू इच्छिता की या स्पर्धेसाठी तुम्ही आज आपण ही स्पर्धा भरवलेली आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा आपल्या स्पर्धेला गालबोट न लागता ही स्पर्धा सर्वांनी आनंदाने पार पाडावी हीच आमची इच्छा आहे। आणि हे मला वाटतं तुमचं हे पहिलं पर्व आहे, म्हणजे पहिलेच वर्ष आहे, त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी
खूप परिश्रम घ्यावे लागलेत, कारण का प्रत्येक वेळी पहिल्या पर्वात तुम्हाला अनुभव भरपूर येतात. त्या अनुभवातून तुम्ही पुढच्या पर्वासाठी तुम्ही चांगली याचे स्पर्धा वर्षानुवर्षे तुम्ही भरवावी आणि सर्व स्पर्धकांना या ठिकाणी निमंत्रित आणि सर्व प्रेक्षकांना आपण या ठिकाणी सर्वांना निमंत्रित करण्याची तुम्ही आणि इथं कसं यायचं म्हणजे आपला हा रूट आहे, म्हणजे येणाऱ्या प्रेक्षकांना आपण सांगू शकता काय त्यात? कुठली जागा? प्रत्येक आम्ही जे आमच्या इथे येण्यासाठी जे मार्ग आहेत हा. त्या मार्गामध्ये आम्ही ते नाव देणार आणि त्या मार्गावर बाण वगैरे दाखवणार की जेणेकरून येणारे आपले शेतकरी वर्गात त्यांना सोयीस्कर पडेल. हा, प्रेक्षक वर्गाला सुद्धा येणं सोपं जाईल, म्हणजे सोयीस्कर जाईल. वतीने सगळ्यांना आमंत्रित करू. हा, ठीक आहे, ओके. आपले नाव कसे? मी हर्षल सदानंद गाव, मी या गावचा मुख्य मानकरी आहे आणि सर्वप्रथम म्हणजे किशोरगाग मित्रमंडळ नायची आम्ही प्रथमच या स्पर्धेमध्ये उतरलो आहे. तर सर्वप्रथम तुम्ही आलात देसाई डायरीज, आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आमची स्पर्धा आहे अशी की म्हणजे जवळपास म्हणजे युवा शेतकरी आहे तो सध्या शेतीकडे दुर्लक्ष करत चाललेला आहे. तर युवा शेतकऱ्यांना शेतीकडे प्रोत्साहन करण्यासाठी आमच्या स्पर्धा आम्ही ही आयोजित केलेली आहे. तर माझं सर्व आमच्या तालुक्यातील असो जिल्ह्यातील असो सर्व युवा शेतकऱ्यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असं एक मी नम्र विनंती करतो आपल्याद्वारे. त्यानंतर या स्पर्धेसाठी येण्यासाठी स्पर्धकांनी जो आपला गोवा हायवे आहे तिथे आमचा खेरशेट फाटा म्हणून आहे, तिथे आमच्या मंडळाचा बॅनर लागलेला असेल. तर मुख्य प्रवेशद्वार असेल कार्यक्रमाकडे येण्यासाठी, तर तिथून आतमध्ये आल्यानंतर आमचं कोकरे म्हणून गाव लागेल. तर तिथे सुद्धा आम्ही स्पर्धेकडे जाण्यासाठी असे बॅनरची व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून स्पर्धेपर्यंत लवकरात लवकर पोचावा किंवा प्रेक्षक वर्ग प्रेक्षक वर्ग किंवा जे स्पर्धक लवकरात लवकर पोचावे किंवा दुसरीकडे कुठे जाऊ नये यासाठी आम्ही बॅनरची व्यवस्था केली. ते तसेच स्पर्धेपर्यंत म्हणजे जे आपले मैदान आहे त्या मैदानापर्यंत स्पर्धक कसे पोचतील याची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे. म्हणजे आमचे सर्व मार्ग असतील, रस्ते असतील किंवा पायवाटा असतील या सगळ्या आम्ही मोकळ्या केलेल्या आहेत मंडळातर्फे. किंवा स्पर्धेसाठी येण्यासाठी आपल्याला वहाळमधून वडेर मार्गे सुद्धा आपण स्पर्धेच्या ठिकाणपर्यंत पोचू शकतो. किंवा कोंडिवऱ्यामधून आलात, संगमेश्वर आरवलीमधून आत घुसलात किंवा कोंडिवऱ्यामध्ये आपण आलात तर कोंडिवऱ्यामधून सुद्धा स्पर्धेपर्यंत पोचता येते. आपल्याला मागजन कास्याकडून आलात तरी सुद्धा आपल्याला स्पर्धेपर्यंत पोचता येते. ठीक आहे, नमस्कार. आपण आता भेटतोय चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध क्रिकेटर बबडी घाग यांना आणि त्यांच्या गावात ही भव्य दिव्य आणि नांगरणी स्पर्धा होते आणि त्या नांगरणी स्पर्धेबद्दल क्रिकेटर प्रसिद्ध बबडी घाग यांचं काय म्हणणं आहे आणि काय आपल्या भावना आहेत ते व्यक्त करतात आपल्या चॅनलवर. नमस्कार. तुम्ही बोला की आपली नांगरणी स्पर्धा होणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे प्रेक्षकांना, आपल्या येणाऱ्या सर्व नांगरणी स्पर्धेमध्ये जे भाग घेत आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता आमच्या चॅनलद्वारे? नाही, स्पर्धा ही चांगलीच आहे आणि मैदान पण एकदम चांगलंच आहे. त्याच्याबद्दल येणाऱ्या सर्व स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसं लागलेली आहेत. तर ते हार्दिक शुभेच्छा. सर्वांचं स्वागत. सर्वांचं स्वागत करतात प्रसिद्ध क्रिकेटर आपले बबडी घाग. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपण या ठिकाणी भेटत आहोत या नायशी गावातील युवा शेतकरी आणि नांगरणी पळवणारे विकास जाधव यांची या ठिकाणी मंडळातर्फे आणि आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक स्वागत. विकासजी, आपण सांगू शकता का ही नांगरणी स्पर्धा आहे आत्ताच्या घडीला युवा वर्ग शेतीपासून खूप लांब पळत चाललेला आहे. म्हणजे अक्षरशः कोकणामध्ये मला वाटतं बैलांची संख्या सुद्धा खूप कमी झालेली, पण आता या ज्या स्पर्धा बैलगाडा स्पर्धा जेव्हापासून सुरू झाल्यात तेव्हापासून युवा वर्ग सुद्धा या बैलगाडीच्या शर्यतीला आणि या नांगरणी शर्यतीला खूप प्रतिसाद देतोय आणि जिकडं होतील स्पर्धा तिकडं पोहोचतोय. आणि आपण सुद्धा या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेमध्ये नांगर पळवणार आहात. तुमचा अनुभव कसा सांगू शकता आणि आमच्या प्रेक्षकांना या नांगरणी आणि बैलगाडा शर्यतीमध्ये आपण सगळ्यांना काय सांगू शकता की त्याच्यामध्ये आपण भाग घेऊ शकता, काय सांगू शकता? नमस्कार, मी विकास जाधव. आज आमच्या नायशी गावी शर्यतीच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत, तर सर्वांनी सहभाग घ्या. सुंदर असं मैदान केलेलं आहे आणि प्रत्येकाने शेतीमध्ये आवड निर्माण करावी असं वाटतं. निश्चित. ओके. कारण की हा बघा युवा मुलं सगळी मुंबई पुण्या दिशेने सगळे जातात आणि शेतीकडे सगळ्यांना दुर्लक्ष होते, पण त्याच्यात या नायशी गावने हे पहिलं पर्व आहे त्यांचं या ठिकाणी नांगरणी भव्य दिव्य स्पर्धा घेण्याचं. आणि त्यासाठी हे असे युवा पुढे आले तरच या ठिकाणी आपल्या कोकणातील शेतीकडे हा तरुण वर्ग वळेल आणि असे विकास सारखेच मुलं या ठिकाणी सर्व शेतीकडे आणि बैलांची जोपासना करू शकतील.
त्यासाठी मी सर्वांना आमच्या मंडळातर्फे आणि तुमच्या मंडळाला आणि सगळं देसाई डायरीजतर्फे या स्पर्धेला शुभेच्छा देतो आणि तुला सुद्धा शुभेच्छा देतो. तू सुद्धा सगळ्यांना आपल्या चॅनलतर्फे सगळ्यांना निमंत्रित कर. आम्ही पण येतोय आणि तू पण ये. तुम्ही पण यायचंय नायशी गावी हा, नांगरणी स्पर्धेसाठी. सर सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे इथे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपण आज भेटतो या ठिकाणी कोकणचे सुपुत्र आणि कोकणी संपूर्ण कला अवगत असणारे, क्रिकेट पासून अगदी नृत्य म्हणजे जाकडी नृत्य या सर्व कला आणि सर्वात चांगले अँकर म्हणून या ठिकाणी आपण भेटतोय श्री सुयश चव्हाण. नमस्कार सर. धन्यवाद. या ठिकाणी त्यांनी आम्हाला देसाई डायरीजला या ठिकाणी आपल्या गावात होणाऱ्या स्पर्धेसाठी निमंत्रित केलं. पहिलं आपलं आमच्या देसाई डायरीकडून आपलं धन्यवाद. हा सर, या ज्या ट्रॉफीज आहेत, या ज्या स्पर्धा आहेत, ती एवढी मोठी स्पर्धा भव्य दिव्य, त्यासाठी ह्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या तुम्ही एवढ्या मोठ्या आणण्याचं कसं काय तुमच्या डोक्यात आलं मी संपूर्ण स्पर्धा नियोजित करण्याचं? सर तुम्हाला अनुभव तर खूप दांडगा आहे, समालोचनाचा आहे, क्रिकेट स्पर्धांचा अनुभव आहे, पण नांगरणी स्पर्धेचा अनुभव मला वाटतं तुम्ही पहिल्या वेळेस हा स्पर्धा नियोजित करताय आणि सर्व खांद्यावर तुमच्यावर सगळी जबाबदारी मला दिसते. हे सगळं नियोजन तुम्ही कसं काय केलं सर? नक्कीच किशोर घाग मित्रमंडळ नायशी यांच्या वतीने सुप्रसिद्ध आपले युट्यूबर देसाई डायरीज यांचं मी गावाच्या वतीने आणि मंडळाच्या वतीने स्वागत करतो. सर सांगायचं असं की संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एक 10 ते 15 वर्षापूर्वी या नांगरणी स्पर्धेची सुरुवात झाली आणि ती इतकी आता विस्तृत पसरलेली आहे. तर कुठेतरी चिपळूण तालुक्यातील एका टोकाच्या नायशी गावामध्ये सुद्धा म्हणजे जे आपलं हक्काचं घर असतं, आमचं गाव नायशी, त्या गावामध्ये स्पर्धा व्हावी. तर ही स्पर्धा म्हटलं की त्याला कोणीतरी प्लॅटफॉर्म देणारा लागतो. तर या स्पर्धेला ज्यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म दिला ते या गावचे माजी सरपंच आणि शकून मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे चेअरमन श्री किशोर भालचंद्र घाग आणि त्याचप्रमाणे माझे मित्र आणि जे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा शासकीय ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष आहेत, या गावचे सुपुत्र आहेत ऋत्विज किशोर घाग. या दोन्ही मान्यवर म्हणजे आमच्याच गावचे आणि संपूर्ण मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही आयोजित केली आहे. आणि या स्पर्धेला वैशिष्ट्य असं आहे की घाटी आणि गावठी या 2 प्रकारात ही स्पर्धा आहे. ही स्पर्धेला रोख रक्कम 21,000 आपण दोन्ही गटांना देतोय. त्याचप्रमाणे हे 9 फुटी चषक आपण पनवेल येथून खास मागवलेत या स्पर्धेसाठी. या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आहे, ही स्पर्धेला मोनालिसा आर्ट ब्युटी पनवेल यांनी हे चषक बनवलेले आहेत आणि हे चषक SS कंपनी डोंबिवली जी समाजसेवक म्हणून काम करते क्षेत्रात, त्याचे ओनर स्वतः मी आहे आणि माझा भाऊ आहे. त्याचप्रमाणे हर्षल घाग असतील, बबडी घाग असतील आणि गावातील सगळे ज्या SS कंपनीत ते काम करतात, या सर्वांची मेहनत आहे. खास करून हे 9 फुटी जे ट्रॉफी आहे त्यासाठी अनेक दिग्गज बैलगाडी क्षेत्रातले चालक मालक
आपली प्रतिष्ठा पणाला लावून आमच्या गावी येतील. मी आपल्या देसाई डायरीच्या वतीने या सर्वांना निमंत्रित करतो. जसं सर्व शेतकरी येत आहेत, आपणही या. आम्ही आपलं स्वागत करण्यास उत्सुक आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. जी आपली स्पर्धा होते, भव्य नांगरणी स्पर्धा, या स्पर्धेसाठी एवढी मोठी बक्षीस ही किती फुटे आहे? तर सर्वप्रथम मी किशोर घाग मित्रमंडळ नायशी या आयोजित सर्व नांगरणी स्पर्धेमध्ये तुमचं देसाई डायरीज या यूट्यूब चॅनलचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. हर्षल घाग. सर्वप्रथम म्हणजे आमच्या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आहे की या ट्रॉफीज तुम्ही ज्या आता बघितल्यात त्या, तर ह्या पूर्ण ट्रॉफीज आहेत त्या 10 फुटी आहेत. ही हायटीच्या डबल 2.5. हां, तर ही आहे गावठी गटासाठी, ही आहे घाटी गटासाठी. अशा आपण बघताय की खूप मोठ्या ट्रॉफीज आहेत. आणि जी आपल्याला घाटी गटासाठी जी ट्रॉफी दिली ती माननीय श्रीमती प्रतिभा भालचंद घाग, ज्या आमच्या गावच्या पहिल्या महिला सरपंच होत्या. हां, आणि त्यांचे मिस्टर सौ भालचंद्र नारायण घाग, जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिटायर होते, त्यांच्या स्मरणार्थ SS कंपनी डोंबिवलीने ह्या ट्रॉफी आमच्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केल्या. त्याचप्रमाणे गावठी गटासाठी जी ट्रॉफी दिले ते श्रीमती स्मिता सदानंद घाग आणि श्री श्याम शेठ संजय उर्फ श्याम चव्हाण यांच्या स्मरणार्थ SS कंपनी डोंबिवलीनेच ही ट्रॉफी आपल्यासाठी स्पॉन्सरशिप केले. तर मला असं वाटतं की आमच्या स्पर्धेचं खास आकर्षण ह्या ट्रॉफीजच आहेत. आम्हाला असा अंदाज आहे की ह्या ट्रॉफीज जर लोकांपर्यंत पोहोचल्या तर जास्तीत जास्त स्पर्धक या ट्रॉफीमध्ये सहभागी. निश्चित. कारण की या ट्रॉफीज मला वाटतं मी माझ्या आयुष्यात एवढी मोठी ट्रॉफी अजून सुद्धा बघितलेली नाहीये. मी सर्व नांगरप्रेमींना आणि कोकणवासीयांना नम्र विनंती करतो, ह्या एवढ्या मोठ्या ट्रॉफीचा कोण मानकरी होणार आहे ह्याची उत्सुकता सर्व नायशी गावाला आणि सर्व चिपळूण तालुक्याला लागलेली आहे. त्यामुळे ह्या ट्रॉफी आपण प्रत्येकजण उचलायची हिंमत आहे, तर त्याने प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये निश्चित भाग घ्यायचा आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. आणि ह्या ट्रॉफीचा कोण मानकरी होतो ते आम्ही पाहायला येते. तुम्ही पण या सर्व सोबत. आपण या दिनांक 20 जुलै 2025 रोजी हा चित्तथरारक नांगरणी स्पर्धेचा कार्यक्रम ठीक 8 वाजता माझ्या मते सुरू होतोय. आम्ही येतोय, तुम्ही या. धन्यवाद. धन्यवाद. अरे हां.